नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची उंदराची ग. नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला देणार आहे आपल्या शेळी पालनातली अपडेट, म्हणजे नेमकं काय चालू आहे काय नाही आणि मी सध्या काय करतोय ते, आणि पुढचे व्हिडिओ कशी येणार काय. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओचे टॉपिक तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी सध्या खूप बिझी आहे. पण जर तुम्हाला एक अर्जंट टॉपिक पाहिजे असेल, दादा ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनव, ह्या टॉपिकवर, तर मी तेवढ्यापुरता वेळ काढू शकतो. सध्या खूप बिझी शेड्यूल चालू आहे. तर सध्या ह्या जे तुम्हाला शेळ्या दिसत आहे आपल्या पूर्ण, तर ह्या शेळ्या सध्या चारण्यासाठी वडीलच घेऊन जातात. मी सध्या शेळ्यांमागं नाही आहे. माझं काम फक्त सकाळ संध्याकाळ त्यांना काही एखादीला काही बिमारी झाली काय झालं तर तिला औषध पाणी द्यायचं, बस एवढंच काम आपलं राहिलेलं आहे. आता सध्या शेळ्या वडिलांकडे आहे, त्याच्यामुळं तुम्हाला शेळ्यांमागचे व्हिडिओ सध्या तरी दिसणार नाहीत. हेच असे आपल्या घरच्या गोठ्यावरले व्हिडिओ दिसेल, असेच फक्त आपला गोठा आणि आपल्या शेळ्या, बस एवढंच दिसेल. सकाळचा टाईम आहे. आपली जी लाडू होती ती तर गेली मित्रांनो, एक कुत्र्याबरोबरची जी दोस्त होती त्याच्यावेळी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर काल काही व्हिडिओ टाकला नाही मी. त्याच्यानंतर अपडेट द्यायची ती म्हणजे आपल्या शंकराची. तर मित्रांनो, हा आहे आपला शंकर. पहिल्यापेक्षा कसा झाला आहे आता नक्कीच कमेंट करून सांगा. शंकरा खूप म्हणजे चांगला झाला आहे आता, पहिल्यापेक्षा तर चांगलाच झाला आहे. लवकरच प्रॅक्टिस वगैरे चालू करणार आपण याची. त्याला शिंगा आलेले नाहीत अजून, म्हणजे उगं थोडेसे आलेले काहीतरी. तर बघू शकता तुम्ही, एक नंबर. लोक म्हणतात गळचीप नाही पाहिजे, तर गळचीप अजिबात नाही आहे. लोक म्हणतात एक खूर काळं पाहिजे, म्हणजे खूर काळं पाहिजे. याचं एक खूर काळं आणि एक खूर पांढरा आहे, तर अलगच नमुना आहे. शेपूट खूप बारीक वगैरे, आणि पाय म्हणजे काय म्हणतात ना त्याला, पळ हा पायात असतो. तर त्या हिशोबाने आपल्याला त्याच्याशी काही फरक पडत नाही, फक्त पळालं पाहिजे. आणि सध्या त्याला जसे फेरे टाकतो मी, म्हणजे रिकामे फेरे, नुसतं पळवायचं, तर चांगला पळतो. सध्या तरी स्प्रिंट बारीक येतो. बघू पुढं काय होतं ते. आपली घरचीच गाडी पळणार, आपला शंकर आणि सायल्याचा सोल्जर आणि शंकर, असे दोन खोंड आपण पळवणार आहे. तर हा आपला शंकर आहे. 4 कोंबड्या आणि 1 कोंबडा देऊन घेतलेला आहे. एका जणानं मागितला होता, मागं किंमत सांगणार नाही, आणि आपण आपल्या लक्ष्मीची किंमत करतही नाही आणि द्यायचा पण नाही, बस विषय खतम. शंको उद्या 2-3 दिवसांनी याला सजवू मित्रांनो, आंघोळ वगैरे घालून सजवू. तर नक्कीच व्हिडिओ टाकीन. जर तुम्हाला व्हिडिओ लागत असला तर नक्कीच सांगा मला, व्हिडिओ नक्कीच टाकणार मी. त्याला खूप मजा वाटते असं चोळल्यावर. मी सकाळ संध्याकाळ 1-1 घंटा चोळतो त्याला. चल कामाला जायचं बाळा, बाय बाय. आणि ही आपली आनंदी कशी झाली आता नक्कीच कमेंट करून सांगा. पहिले जवळ येऊ देत नव्हती, घाबरत होती. आता ही खूप जवळ, आणि त्याला तर फक्त गोंजरायला लागतं. वड्या घेत असतो नुसते. आत्ताच चरून आले. तर हे जे खाली कचरा दिसतोय तुम्हाला, हा सगळा कोंबड्यांनी कचरा केलेला आहे. बाकी सुक्या चाऱ्यामध्ये त्यांना सध्या मका वगैरे द्यायचा प्लॅन आहे, मुरघास आहे. शंकू ग बाय. पहिले असे लांब केस होते याच्या अंगावर, थोडा खराब झालाय, म्हणजे भरलाय थोडा. तब्येतीने तर तुम्हाला दिसतच असेल पहिल्यापेक्षा. चल भेटूया. नुसता वड्या घेतो चोळण्यासाठी. लाडकी बानू आहे माझी शंकू. चला, शंकर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला बाकीच्या बकऱ्यांची अपडेट देतो आणि व्हिडिओला समाप्ती करतो. बघू शकता सगळ्या बकऱ्या सध्या गाभण आहे, एक बकरी सोडून, ती म्हणजे आपली राधा. तिचे 2 पिल्लं आहेत, करडा आहेत, तुम्हाला माहितीच आहे. आता दूध पिऊन आरामशीर घरात जाऊन बसली. ती त्यांचं फक्त दूध प्यायसाठी त्यांना आई लागते. दूध पिलं का चालले मध्ये. ही आपली राधा. बाकीच्या सर्व शेळ्या गाभण आहेत. हिची आहे मला गॅरंटी की असेल म्हणून गाभण, पण हिची काही गॅरंटी नाही अजून दूधगंगाची. समजेल आता दूधगंगा कधी काय. ही सगळ्यात अगोदर लागलेली आहे. हिच्या अगोदर ती आत्याची बकरी लागलेली आहे वंडी, आणि ही आपली
लाडकी अक्का, पहिलं रूप पाठ. कसं आहे बाकी इकडं जबरदस्त पद्धतीने कोंबड्या वगैरे चालतात. बरेचसे लोक म्हणतात की कोंबड्या ठेवा, गोचिडं होत नाही. तर आपण कोंबड्या पण ठेवलेल्या आहे, भरपूर कोंबड्या आहेत, 20-25 कोंबड्या आहेत. आता नवीन पिल्लं पण आहेत काहीतरी, तुम्हाला दाखवतो पिल्लं. कबूतर खाली अंडी ठेवून पिल्लं काढलेली पिल्लं ही बघू शकता. 7-8-10 पिल्लं तर असेल, काय माहीत किती आहे ते. काय होतं मित्रांनो, पिल्लांना व्यवस्थित जागा केलेली नाही, किंवा मग ते काय होतं रात्री निघून येतात बाहेर, तर घरचंच कुत्रं पिल्लं खातं जर कोंबडी नसली आजूबाजूला. तो एक प्रॉब्लेम होतो. आणि हे बघा हे कसं बघतंय, बघा कसे नजर आहे. हिट गए, बाकी काही नाही. चला एकदा भेटूच त्याला. शंको, हे माझे शंकू. हे उन्हात बांधल्यामुळं कधी कधी चरायला ऊन पडतं खूप, तर डोळ्याला पाणी येतं. खांदा बिंदा चांगला बनत चाललेला आहे. बाय बाय, लव यू ऑल. शंको सोडायला लागतं बाळा. हे आपली आनंदी.